मुलं आले का जॉईन झाली का? मुलं जॉईन झाली खरंच. गुड इव्हनिंग सर्वांना. क्लिअर दिसतंय का? मला एकदा हे करा बरं, थंब दाखवा. ओके ओके ओके. चला, सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तासामध्ये सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव संजय कुलकर्णी, राहता इथे शिक्षक आहे मी. आणि नवीन शैक्षणिक वर्षाच्या तुम्हाला आपले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब आनंद भंडारी साहेब आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री भास्कर पाटील साहेब यांच्या वतीने शुभेच्छा देतो. आणि आपल्याला अतिशय छान या वर्षात चांगला परफॉर्मन्स करायचा शिष्यवृत्तीमध्ये आणि हसत खेळत पूर्ण करायचं. आपण खूप लवकर शाळा चालू होण्याच्या आधी आपण तासाला सुरुवात करतोय आणि आनंद घेत करायचं. त्याचं बोधरेशन घेऊ नका, लोड घेऊ नका. खूप सोपा भाग आहे आणि तुम्ही पण व्यवस्थित करणार आहात. तर आज आपण बुद्धिमत्तेचा घटक शिकणार आहोत. पहा, वेन डायग्राम म्हणून. तर वेन आकृती, त्याला वेन आकृती म्हणतात. मला एक फीडबॅक द्या, सांगा तुम्ही की अक्षरचा फॉन्ट दिसतोय का अजून मोठा करायचा का तुम्हाला व्यवस्थित दिसतंय? तुम्हाला दिसतंय ना? हा, छान. तर हे बघा मुलांनो, मी तुम्हाला एक अशी रिक्वेस्ट करीन, आजच्या तासाला शक्यतो तुम्ही लिहिण्याच्या ह्याच्यात पडू नका. तुम्हाला लिहायचं मटेरियल पुस्तकही भेटतील, तुमच्या शाळेतही होईल. आज आपण जास्तीत जास्त भर हा कन्सेप्ट क्लिअर करण्यावर देणार. म्हणजे आपल्याला तुम्हाला त्याचं आकलन झालं पाहिजे की नेमका हा घटक काय आहे आणि हा कसा सोडवायचा आहे. त्यामुळे तुम्ही लिहिण्याच्या किंवा प्रश्न लिहून वेळ घालण्याच्या ह्याच्यात पडू नका. माझं असं हे उद्दिष्ट आहे की आपण जास्तीत जास्त उदाहरणं सोडून घेऊ आणि तुम्ही मला फक्त ओरली उत्तर द्या, तोंडी उत्तर द्या. लिहिण्याच्या काय तुम्ही ह्याच्यात पडू नका. प्रश्न पण लिहू नका, कारण आकृती काढायला त्याला खूप वेळ जाईल. लिखाणाचं मटेरियल तुम्हाला तुमच्या शाळेतून भेटेल, पुस्तकही तुमच्याकडे त्याच्यात पण असेल. आज फक्त आपण संकल्पना म्हणजे कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत आणि कन्सेप्ट कडे सर्वांनी लक्ष द्यायचं. तर वेन आकृती मागची ठीक आहे, दोन्ही करायचं बघा बरं. मला काही लाईट तेवढी आवश्यकता नाही. ठीक आहे का? हा, दोन्ही बंद. ओके. हा, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तर आता आपण मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने आपल्याला काय करायचं, कन्सेप्ट क्लिअर करायचं. ओके, चला आता आपण कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. वेन आकृती म्हणजे काय असतं की एक संकल्पना दिली जाते, काही मुद्दे दिले जातात, ते एकमेकाशी निगडीत असतात, एकमेकाशी संबंधित असतात. याच्यात गोष्ट अशी आहे की तुम्हाला गणितासारखं बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या काही क्लिष्ट क्रिया करायच्या नाही. पण पूर्वज्ञान मात्र तुम्हाला आवश्यक आहे. पूर्वज्ञानामध्ये काय येतं? कोणत्याही विषयाचं असू शकतं, विज्ञानाचं असू शकतं, गणिताचं असू शकतं, इतिहासाचं असू शकतं. कोणत्या पण विषयाचं तुम्हाला आकलन होणं गरजेचं आहे. म्हणजे काय, मी काय सांगतोय हे पहा. आता उदाहरणार्थ आपल्याला आकृतीच्या साह्याने जर काही दाखवायचं ठरलं, काही भाग दाखवायचं ठरलं, मला असं सांगायचंय तुम्हाला की भारत आणि महाराष्ट्र यांचा संबंध काय, असं जर मला तुम्हाला सांगायचंय तर मी काही भारताचा नकाशा तंतोतंत काढणार नाही किंवा काय नाही. मी प्रतिकात्मक बोल वापरलाय त्याच्यासाठी. त्रिकोण सुद्धा वापरू शकतो, चौकोन सुद्धा वापरू शकतो, मी भौमितिक कोणती आकृती वापरू शकतो. मी सध्या बोल वापरतो. याला मी भारत म्हटलं आणि याला महाराष्ट्र म्हटलं. तर यांचा संबंध असा आहे पहा, महाराष्ट्र हा भारतात येतो, भारत महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्र हा छोटा भूप्रदेश आहे, एक राज्य आहे, भारतातलं एक राज्य आहे. जसे आपल्याकडे घटक राज्य आहेत सगळे 28, तसे भारतामधलं एक राज्य आहे महाराष्ट्र. त्याच्यामुळं जर ही आकृती एकात एक अडकून दाखवा म्हटलं तर तुम्हाला हा महाराष्ट्र आतमध्ये टाकावा लागेल असा. याला महाराष्ट्र म्हणता येईल. असंच का केलं मी? महाराष्ट्र बाहेर नाही ठेवलेला, महाराष्ट्र बाहेर ठेवून भारत आत नाही ठेवलेला. त्याचं कारण असं आहे, भारत मोठा आहे आणि महाराष्ट्र छोटा आहे. त्याच्यामुळे भारताच्या आतमध्ये मी महाराष्ट्र दाखवलं. आता मला भारत आणि अमेरिकेचा संबंध दाखवायचा आहे. हा भारत देश आणि ही अमेरिका. आता मला ते एकाच दाखवता येणार नाही मुलांना, का अमेरिका एक स्वतंत्र आहे, आपला त्यांचा भूप्रदेश कसाही कनेक्ट नाहीये. अमेरिका एक स्वतंत्र देश आहे, भारत एक स्वतंत्र देश आहे. मला ते भारत अमेरिकेच्या आत किंवा अमेरिका भारताच्या आत हे दाखवता येणार नाही. चुकून पण मला दाखवता येणार नाही तसं. परंतु मला जर खंडाचा विचार केला, मी जे मगाशी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला पूर्वज्ञान आवश्यक आहे, इतिहासाचं आवश्यक आहे, भूगोलाचं आवश्यक आहे, सगळं आवश्यक आहे. आशिया खंड,
आशिया खंड. आता हे पहा, आशिया खंड आणि भारताचं रिलेशन दाखवायचं म्हणलं तर मला आशिया खंड बाहेर घ्यावा लागेल. हा आशिया, आतमध्ये भारत, आणि पुन्हा महाराष्ट्र जर टाकायचं म्हणलं तर याच्यात टाकू शकतो महाराष्ट्र. हा आतमधला महाराष्ट्र. म्हणजे याच्यावरून तुमच्या लक्षात एक आलं की आशिया मोठा आहे, भारत त्यापेक्षा छोटा आहे, महाराष्ट्र त्याच्यापेक्षा छोटा आहे. आणि एखाद्याला वाटलं नाही मला ह्याच्यामध्ये अजून आपला अहिल्यानगर जिल्हा टाकायचा आहे, तर अहिल्यानगर जिल्हा मला महाराष्ट्राच्या आत टाकावा लागेल. मी इथं काढू शकणार नाही. आशियामध्ये कुठेतरी मी असं इकडे अहिल्यानगर जिल्हा दाखवणार नाही का, तर तो भारताच्या आत आहे. मग मला हा भारत आहे म्हणलं ह्या गोलाच्या आतच घ्यावं लागेल. बरं ह्या गोलाच्या आत मी इथेही काढू शकत नाही. हा चुकीचा आहे, हा चुकीचा आहे. का चुकीचा आहे? भारतात कुठं पण मला अहिल्यानगर दाखवून जमणार नाहीये. कारण भारताच्या आतमध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या आतमध्ये अहिल्यानगर आहे. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये हा जर आशिया आहे, हा जर भारत आहे, हा जर महाराष्ट्र आहे, तर हा मला आतमध्येच अहिल्यानगर घ्यावं लागणार आहे. हे लक्षात आलं का तुमच्या? हे लक्षात घ्या तुम्ही. ते आतमध्ये 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 का आलं ह्या आकृत्या, कारण त्याच्या आतमध्ये ते समाविष्ट केलेले. हा यातला कन्सेप्ट आहे वेन डायग्राम मध्ये. आणि जेव्हा काही संबंध नसेल एकमेकाशी तर आपण ते वेगळं दाखवू शकतो. आता उदाहरण म्हणून समजा दुसरं उदाहरण घेऊ, हे भौगोलिक उदाहरण घेतलं, मी दुसरं उदाहरण घेऊन दाखवतो तुम्हाला. सर सर कोणता? हे हे ओके. हा तर पहा आता, आता मी जसं तुम्हाला भौगोलिक उदाहरण दाखवलं तसं मी जर असं म्हटलं धातू, सोने आणि चांदी याची आकृती मला जर काढायची ठरली तर तुम्हाला हे माहित पाहिजे. आता हा विज्ञानाचा कन्सेप्ट आहे. मग आपण भूगोलाचा बघितला, मी तुम्हाला म्हटलं गुणाकार भागाकार इथं लागत नाही, पण तुम्हाला बाकीच्या विषयाचं समांतर ज्ञान इथं लागतं. तुम्हाला हे माहित असणं गरजेचं आहे. सोने सुद्धा धातू आहे आणि चांदी सुद्धा धातू आहे, हे तुम्हाला आधी माहित असणं गरजेचं आहे. मग आपल्याला धातूमध्ये अनेक धातू येतात, सोने, चांदी, लोखंड, अल्युमिनियम, खूप सारे धातू आहेत आपल्याला माहिती आहे. मग धातू आपल्याला बाहेर ठेवावं लागणार, त्याची आकृती बाहेर ठेवायची आहे. मग मागाशी मी गोल काढला, मी आता चौकोनही काढू शकतो, त्रिकोणही काढू शकतो तुम्हाला सांगितलं तसं. हे पहा, हा धातू आणि सोन्याच्या आतमध्ये चांदी किंवा चांदीच्या आत सोनं टाकणार नाहीये मी. का टाकणार नाही? कारण दोन्ही तर एकमेकाशी काहीच संबंध नाहीये. सोने आणि चांदी पूर्ण वेगळे आहेत. म्हणून मी इथे याला सोने दाखवलं, याला चांदी दाखवलं. हे लक्षात येत आहे का? हे सोने आणि चांदी मी वेगवेगळं दाखवलं. आता हेच उदाहरण मी असं घेऊ शकतो, आकृती सेम अशी येणार आहे. काय येणार आहे? धान्य, ज्वारी आणि गहू. हे पहा, सेम आकृती तशीच राहणार आहे. धान्य बाहेर राहणार आहे, आतमध्ये ज्वारी राहणार आहे आणि गहू. ते वेगवेगळे आहेत, एकमेकाशी संबंधित नाहीये, म्हणून ते वेगवेगळे राहणार आहे. लक्षात आलं तुमच्या? आता हे पहा, हेच आकृती पुन्हा कशाला चालेल? संख्या, समसंख्या आणि विषम संख्या, याला सुद्धा हीच आकृती चालणार आहे. त्या दोन्हीचा एकमेकाशी, या दोन्ही समसंख्येचा विषम संख्या वेगवेगळ्या आहेत. आपल्याला माहिती समसंख्या 2, 4, 6, 8, 10, 12, 14 ह्या समसंख्या आहेत. आणि विषम संख्या 1, 3, 5, 7, 9, 11 ह्या वेगळ्या येणार आहेत. त्या दोन्ही एकमेकाशी संबंधित नाहीयेत. परंतु समजा आता हे पहा, आता समजा मी असं म्हटलं संख्या, समसंख्या आणि वर्गसंख्या. आता गणितातला इथं तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. वर्गसंख्या म्हणजे काय? आता आपण 7वीला आलेले, आपल्याला वर्ग पाठ असतील. एकाचा वर्ग 1, 2चा 4, 3चा 9, 4चा 16, 5चा 25, 6चा 36, 7चा 49, 8चा 64, 9चा 81, 10चा 100. आपल्याला सर्वांना 30 पर्यंत वर्ग पाठ करायचे. एखाद्याने 30च्या पुढे केले असले तरी व्हेरी गुड. परंतु वर्ग म्हणजे त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे, आणि त्याच्यानंतर जे उत्तर येतं 2 ने 2 ला गुणलं 4, 3 ने 3 ला गुणलं 9, 4 ने 4 ला गुणलं त्याच संख्येने त्याच संख्येला गुणायचे, रिपीट करायचे. याला आपण वर्गसंख्या म्हणतो.
आणि ह्याची जर आकृती काढा म्हटलं तर एखाद्याने जर अशी काढली, पहिल्यांदा ह्या दोन समसंख्या आणि वर्गसंख्या संख्यामध्येच येणार आहे, त्याच्यामुळे त्यांचं मोठा कन्सेप्ट हा संख्याचा असणार आहे, संख्या बाहेर जाणार आहे. आणि एखादा म्हटला ही समसंख्या आहे ही वर्गसंख्या आहे, पण समसंख्येचा वर्गसंख्येचा संबंध असला तर आपल्याला वेगवेगळं दाखवता येणार नाही. वेगवेगळं कुणाला दाखवायचंय? जर त्याचा एकमेकाशी संबंध नसला तर. कारण का समसंख्या बघा काय आहेत, 0, 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16 ह्या समसंख्या आहेत. आणि वर्गसंख्या काय ते मुलांना? 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, अशा ह्या झाल्या वर्गसंख्या आणि ह्या झाल्या समसंख्या. मग आता मला सांगा याचा ह्याचा संबंध आहे का नाही कुठंतरी? याच्यामध्ये 4 आहे, याच्यामध्ये 4 आहे, याच्यातही 16 आहे, याच्यातही 16 आहे. म्हणजे हे दोन अलिप्त राहू शकत नाही, वेगवेगळं राहू शकत नाही का? तर त्यांचा एकमेकाशी काहीतरी संबंध आहे. पण काहीतरी संबंध असा नाही की आता वर्गसंख्या उचलायच्या सगळ्या समसंख्येमध्ये टाकून द्यायच्या, नाही टाकता येणार. कारण 9 याच्यात जर असं टाकलं आपण ही वर्गसंख्या ही बाहेरची समसंख्या आणि आतली वर्गसंख्या, तर 9 मग ह्याच्यात जाऊ शकत नाही. 9 त्याच्या घरात येणारच नाही. 9 काही समसंख्या आहे का? नाही, 9 बाहेर राहणार. मग तुम्हाला इथं आकृती अशी सजेस्ट करते, आकृती असं काहीतरी सुचवतीये की दोन्ही संख्यांचा काहीतरी भाग सारखा आहे. 4ला 4 सारखे आहेत, 16ला 16 सारखे आहेत, परत पुढचे ज्या वर्गसंख्या 36 वगैरे 8चा 64 ह्या सम पण असणारे तर वर्ग पण असणारे, म्हणजेच काहीतरी भाग सारखा आहे, सगळा भाग सारखा नाहीये. मग आपल्याला ही आकृती कशी काढावी लागती? ही संख्या, ही समसंख्या आणि ही वर्गसंख्या. कारण समसंख्यामध्ये मग हे 2 आले ते वर्गामध्ये येतात का? नाही येत. 4 आले, 4 आता 4ची गंमत अशी की वर्गात पण येतात आणि सममध्ये येतात, इथे जातील. दोघांनी सामायिक केलेला भाग, दोघांच्यात सारखा असलेला भाग, त्याला आपण अशा आकृतीने एकमेकावर ओव्हरलॅप करून मग इथे 4 येतील, तुमचे 16 येतील, 36 येतील, 64 येतील, 10चा वर्ग 100 ह्या संख्या ह्या याच्यामध्ये येतील, याच्यामध्ये. आणि बाकीच्या ह्या वेगळ्या, ह्या वेगळ्या. हा कन्सेप्ट तुमचा सगळ्यांचा क्लिअर झाला? एकदा मला आणखी सांगा की हे एकमेकात का टाकलं आपण आणि दोघांच्या कॉमन सारखा काय आहे, हे क्लिअर झालं का? ओके का? हा, समजलं सर्वांना? कुणाची काही शंका असली तर थोडा वेळ मी आवाज हे करतो. आतापर्यंत ह्याच्यात आतापर्यंत आता आपल्याला पुढे जायचंय, प्रश्नाकडे जायचंय. आता मी बेसिक कन्सेप्ट तुमचा क्लिअर केला बऱ्यापैकी. कुणाची काही शंका असली तर विचारू शकता. हा, मी हे ऑन केलेलं आहे, बोला तुम्ही, डायरेक्ट बोला. समजलं असलं बोला, हो म्हणून सांगा. हा बोला बोला. सर काही विषम संख्या असल्या नाही, आता ते प्रश्नावर अवलंबून राहिलं. काही विषम संख्या जर असल्या तर त्या ह्याच्यात जर त्यांनी घटक विषम संख्या म्हणून दिला प्रश्न येणार आहे तुम्हाला. तर आतापर्यंत मी फक्त सम, वर्ग आणि संख्याबद्दल सांगितलं. त्यांनी जर त्यात विषम संख्या सांगितल्या तर तो प्रश्न तसा आपण घेणार आहे की विषम संख्या असल्यावर काय करायचं, त्याचे आपल्याला वेगळे गुण कसे करायचे. फक्त आता स्वतंत्र गुण, एकात एक असणारे गुण आणि एकमेकावर ओव्हरलॅप होणारे गुण, हे 3 संकल्पना मी तुम्हाला सांगितल्या. ते क्लिअर झाल्या का तुमच्या? त्याच्यात काय अडचण नाही ना? नो सर. हा, नो बोल बाळा बोल. नो नो ओके ओके समज ओके 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 छान, चला ओके गुड. चला आता समजले आपण सर. प्रश्नाकडे वळूया, थेट प्रश्नाकडे वळूया. समजले सर. नो सर समजलं. पहिल्यांदा थोडा मी सोपा प्रश्न घेतो, लगेच अवघडाकडे नको जायला. आता पहा, त्यांनी प्रश्न असा दिलाय, मांसाहारी प्राणी सिंह, इथं स्वल्पविराम आहे, आणि गेंडा मांसाहारी प्राणी सिंह आणि गेंडा असं दिलंय आणि खाली आपल्याला पर्याय म्हणून आकृत्या दिल्या जातात. आता कोणती कोणती आकृती दिली पाहू आपण. पहा, त्यांनी एक आकृती अशी दिलेली आहे, दुसरा पर्याय असा दिलेला आहे, तिसरा पर्याय असा दिलेला आहे, आणि चौथा पर्याय असा दिलेला आहे.
हे बघा आपल्याला 3 घटक दिलेत, मांसाहारी प्राणी, सिंह, गेंडा. ऑब्विसली प्रत्येक ठिकाणी 3 आकृत्या आल्या, 3 आकृत्या आल्या, 3 आकृत्या आल्या, 3 आकृत्या आल्या. हा मोठा चौकोन, त्याच्या आतमध्ये 2 आकृत्या. म्हणजे एक त्यातला घटक आपल्याला बाहेर घ्यायचा आहे. आता बाहेर आपल्याला आणि प्रत्येक आकृत्या एकमेकात काहीतरी दाखवलेले. आता इथं ह्याला जर मांसाहारी प्राणी म्हणलं, ह्याला सिंह म्हणलं, गेंडा म्हणलं, तर असं होईल की काहीच सिंह हे मांसाहारी आहे, काहीच सिंह हे मांसाहारी आहे. त्याला जर मांसाहारी म्हटलं मी आणि ह्याला सिंह म्हटलं, तर मग काही सिंह शाकाहारी आहेत का? असं का काही सिंह मांसच खात नाही, शिकारच करत नाही, असं नाहीये. त्याच्यामुळं हे असं आपल्याला, आणि काही गेंडा हे सिंह आहेत का, हे असं पण नाहीये. गेंडा सिंह तर एकदम वेगवेगळे. गेंडा सिंह असं तर एकमेकाशी दुरान्वयी संबंध नाही. म्हणजे आपल्याला एक आकृती अशी घ्यावी लागेल. आता तुम्ही म्हणता इथं नावं द्यायला पाहिजे होती, मग आम्ही सांगितलं असतं. ते नावं देत नाही, तुमचं तुम्ही आकलन करायचं की गेंडा कोणता, सिंह कोणता. एक तर कन्सेप्ट क्लिअर झाला आपल्याला, सिंह आणि गेंडा यांचा एकमेकाशी काहीही संबंध नाहीये. सरळ सरळ हे वेगवेगळे. कारण मांसाहारीच्या दृष्टीने गेंडा शाकाहारी आहे, लक्षात घ्या मुलांना, आणि सिंह मांसाहारी आहे, गेंडा शाकाहारी आहे. म्हणजे 2 प्राणी कम्प्लीट एकमेकाशी कुठेही ते हे नसणार आहेत, संबंधित नसणार आहेत. म्हणजे ही आकृती पण कुठं मॅच नाही होत. आता हे जर बाहेर आपण मांसाहारी प्राणी घेतलं तर आतमध्ये सिंह हे चालतंय, पण त्याच्या आतमध्ये गेंडा घेतला तर नाही चालत. कारण सगळे गेंडा काही सिंह आहेत का इथं? याचा अर्थ सगळे गेंडा सिंह आणि सगळे सिंह मांसाहारी प्राणी, असं त्याचा अर्थ असतो. किंवा तुम्ही असं म्हणले नाही, बाहेर मांसाहारी प्राणी आणि हा गेंडा घेऊ आम्ही, गेंडा मांसाहारी नाहीचे, त्याच्यामुळे ते चौकोन जाणारच नाही. याचा विचार केला, हा बाहेरचा जर मांसाहारी प्राणी दिला तर इथं सिंह आणि इथं गेंडा घेतलं तर गेंडा पुन्हा मांसाहारी होतोय. गेंडा मांसाहारी मध्ये नाही. आणि काही सिंह गेंडा आहेत का, आणि काही गेंडा सिंह आहेत का, मी तुम्हाला बघायचं सांगितलं, दोन्हीचा एकमेकाशी बिलकुल संबंध नाही. मग आपल्याला ऑब्विसली बघा, आता हा पर्याय काय सांगतोय की बाहेरचं मांसाहारी प्राणी हे मांसाहारी प्राणी, हा सिंह, याचा अर्थ सगळे सिंह मांसाहारी असतात का? असतात. गेंडा, गेंडाचा संबंध सिंहाशी कसलाच नाही, मांसाहारीशी पण कसलाच नाही. गेंडा मांसाहारी पण नाहीये आणि त्याचा सिंहाशी संबंध नाही. मग ही आकृती बरोबर येणार. पण एखादा असं म्हणलं नाही सर, मला वाटलं बाहेरचा सिंह घेऊ आणि आतले मांसाहारी प्राणी घेऊ, असा मांसाहारी प्राणी घेऊ येईल, तर तसं नाही चालणार. कारण मांसाहारी प्राणी नुसते सिंह नसतात, वाघही आहे, तुमचा लांडगाही आहे, जंगलामध्ये असे अनेक मांसाहारी प्राणी आहेत ना. म्हणून ह्याचा घटक आहे हा. कोण कोणाचा घटक आहे हे पण आपल्याला चालू पाहिजे. सिंहाचा घटक मांसाहारी प्राणी नाही. असं नाही की सिंह खूप मोठे आणि त्याचा एक घटक मांसाहारी आहे, एक शाकाहारी आहे, एक मिश्राहारी आहे, असं काही नाहीये. कोणाचा काय घटक आहे, त्याच्यामुळं मोठं घर आणि त्याच्यामधलं छोटं घर हे ओळखता आलं पाहिजे आपल्याला. तर इथं मांसाहारी प्राणी बाहेर जाणार आहेत आणि पर्याय नंबर 3 बरोबर असणार आहे. आता मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून समजून दिलं. मी पुढचा प्रश्न तुम्हाला देतो, तुम्ही मला उत्तर सांगायचे, आकडा सांगायचा. मी आकृत्या काढून देतो, थोडा वेळ जाईल पण ठीक आहे. हे पहा आता, दिसत नसलं तर मी वाचतो. गाय, म्हैस आणि शेळी असं लिहिलेलं आहे. गाय, म्हैस आणि शेळी. आणि याच्या आकृत्या आपल्याला खालील पद्धतीने दिल्या. पहिली आकृती दिली अशी, दुसरी आकृती दिलेली आहे अशी, तिसरी आकृती दिलेली आहे अशी, आणि चौथी आकृती दिलेली आहे आपल्याला. चला, मला तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं किती नंबरचा पर्याय. चुकलं तर चुकलं, सुरुवातीला चुकणारच आहे, त्याचं टेन्शन नका घेऊ. सांगा बरं, विचार करा, उत्तर द्या कमेंट मध्ये. मला फक्त नंबर टाका. तो 1 नंबरचा पर्याय वाटला तर 1 आकडा टाका, 2 नंबरचा वाटला तर 2 टाका, 3 नंबरचा वाटला 3 टाका, 4 नंबरचा वाटला तर 4 टाका. मला पाहू द्या. बहुतांश मुलांचे 4 उत्तर आलेले आहेत, म्हणजे फार चांगली गोष्ट आहे. तुमचा कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे. पहा आता इथं काय आहे की बाहेरची गाय घेतली तर सगळ्या म्हशी गाय आहेत का? नाही. किंवा बाहेरची म्हैस घेतली तर सगळ्या गायी म्हशी आहेत का? काहीच संबंध नाहीये. हे गाय म्हैस शेळीचा एकमेकाशी काहीच संबंध नाहीये. मग इथं ही जर गाय घेतली तर ही म्हैस, सगळ्या गायी म्हशी होतात का? किंवा सगळ्या म्हशी गायी होतात का? किंवा सगळ्या शेळी म्हशी होतात का? काहीच होत नाही यातलं. आणि हे असं वेगळं काहीच हे होणार नाही. इथं सुद्धा हे बाहेरची गाय घेतली, मग सगळ्या म्हशी गायी आहेत का? नाहीयेत. सगळ्या शेळ्या गाय आहेत का? नाहीयेत.
ही पण आकृती नाही. ह्या तिन्हीचा एकमेकाशी कसलाही संबंध नाही. म्हणजे आकृती क्रमांक 4 ही बरोबर आलेली आहे. तुम्ही बहुतांश जणांनी उत्तर चांगलं दिलेलं आहे आणि योग्य दिलेलं आहे. 4 हा पर्याय आपला परफेक्टली बरोबर आहे. आता कधी कधी मुलांनो ते प्रश्न देतात, म्हणजे आकृती एकच देतात आणि खाली पर्याय वेगवेगळे जातात, ते कशाशी जुळतंय असा सुद्धा हा प्रश्न फिरून येतो. चला एक प्रश्न घेऊच आपण तसा. पहा आता, हे बघा, ही अशी एक आकृती दिलेली, हे दिलेलं आहे आणि त्याला हे दिलेलं आहे आणि त्यांनी खाली मग आपल्याला पर्याय दिलेले. पर्याय काय दिलेले बघा. पहिला पर्याय संख्या समसंख्या विषम संख्या. तोपर्यंत तुम्ही मनात तयार करायला लागायचा. मी पर्याय लिहितो, तुम्ही बघायचं मी जे लिहिलेलं त्यातला कोणता पर्याय सूट होणार आहे त्याला. दुसरं, जिल्हा तालुका आणि गाव. तिसरा पर्याय गृहिणी, स्त्रिया आणि सुशिक्षित. गृहिणी, स्त्रिया आणि सुशिक्षित. आणि चौथा पर्याय दिलेला आहे विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापक. थोडं कॉम्प्लिकेटेड वाटेल पण विचार करा आणि मला कमेंट मध्ये उत्तर सांगा. मगाशी काय केलं आपण, खाली आकृती होत्या पर्याय म्हणून. आता इथं एकच आकृती दिली आहे आणि हे ती कशाचं प्रतिनिधित्व करते, हे काय असेल, हे असेल का, हे असेल का, हे असेल का, हे असेल. तुम्हाला ते त्याचा अर्थ लावायचा आहे चाळीचा. असं सुद्धा उलटा प्रश्न येतो. पहा बरं, कमेंट मध्ये सांगा बरं मला. बघा, विचार करा, उत्तर द्या. काही मुलांनी 3 दिलाय, काही 4 दिलंय. चला आपण स्पष्टीकरण घेऊया, उत्तरासहित घेऊया. संख्या, समसंख्या, विषम संख्या. आता ही जर मोठी संख्या म्हणलं आणि ही जर समसंख्या म्हणलं तर विषम संख्या ह्याच्या बाहेर जाणार नाही. संख्येच्या बाहेर विषम संख्या कशी असणार आहे ना. समजा विषम संख्या आपण इथे घेतली 9. 9 ही संख्याच असणार आहे, मग तू गोलाच्या आतमध्येच पाहिजे होता, त्यामुळे इथं ते चालणार नाही. हा 9 इथं म्हणजे हा पर्याय डायरेक्ट कट झाला, डायरेक्ट कट झाला. आता हे बघू आपण, जिल्हा, तालुका, गाव. जिल्ह्यामध्ये तालुका असतोय, सगळ्यांना माहिती. जिल्ह्याच्या आतमध्ये तालुका असतो आणि तालुक्याच्या आतमध्ये गाव असतं. तसंही मॅच होत नाही, ते पण मॅच होत नाही. आता चौथा पर्याय बघू. तुम्ही 3-4 सांगितलं, मी चौथ्याकडे जातो. विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक. तिघांचा एकमेकाशी काही संबंध नाही. असं आहे का काही विद्यार्थी शिक्षक आहेत किंवा काही शिक्षक मुख्याध्यापक एकच असतो शाळेला, किंवा काही मुख्याध्यापक शिक्षक आहेत, काही शिक्षक विद्यार्थी आहेत, त्यांचा एकमेकाशी संबंध येणार नाही. याची आकृती कशी तयार होईल, अशी अशी अशी, एकमेकाशी काही संबंध येणार नाही. मग आता इथं थोडी अडचण तुम्हाला एक आली असेल. मी तुम्हाला तिसरा पर्याय का मागे सांगितला मी तुम्हाला सांगतो. काही विद्यार्थ्यांना गृहिणीचा अर्थच कळला नसेल. मग अशा वेळेस परीक्षेला गडबडून जायचं नाही. तुम्हाला एक तर कन्फर्म कळलं ना, हे उत्तर नाहीये, हे उत्तर नाहीये, हे उत्तर नाहीये, मग तिसरं उत्तर आहे. तुम्हाला गृहिणीचा अर्थ समजू नाही तर नाही समजू, आपल्याला मार्क पडण्याची, आपल्याला परीक्षार्थी व्हायचे, इथं जास्तीत जास्त मार्क आपल्याला घ्यायचे. मग तिथं विचार नाही करत बसायचा, आता हे 3 मॅच नाही झालं, मग चौथं मॅच करत बसण्यात वेळ सुद्धा नाही घालवायचा. कन्फर्म तेच उत्तर असणार. माका काही शंका अशी असेल की आम्हाला गृहिणीचा अर्थच नाही कळला, काहीला सुशिक्षितचा अर्थ नसेल कळला. आता गृहिणी म्हणजे ज्या महिला घरी असतात, नोकरी करत नाही, काम घरीच असतात. त्या काहींची आई नोकरी करत असेल, काही मुलांची, पण काहींची आई काय असेल, घरकामच करत असेल. वडील जातात नोकरीला, काम धंद्यानिमित्त बाहेर जातात, पण आई मात्र घरी असती. जी आई घरी राहून स्वयंपाक करते, बाकीचं सगळं तुमचं घरचं पाहते, तिला गृहिणी म्हणतात.
आणि मग स्त्रिया आणि सुशिक्षित. सुशिक्षित म्हणजे शिकलेले. शिकलेल्यामध्ये मग स्त्रिया पण येतात, पुरुष पण येतात, दोन्ही पण येतात. मग गृहिणी, स्त्रिया. मग आता मोठं वर्तुळ कोणतं होणार आहे? स्त्रियाचं होणार आहे का गृहिणीचं होणार आहे? तर मोठं वर्तुळ हे आपल्याला स्त्रियांचं होणार आहे. हे स्त्रिया, आतमध्ये गृहिणी, आणि त्यातल्या काही स्त्रिया ह्या सुशिक्षित आहेत. आणि ह्या कोण आहेत माहिती का? ह्या गृहिणी पण आहेत, स्त्रिया पण आहेत आणि सुशिक्षित पण आहेत. रंगवलेला भाग हा, हे या तिघांचं एकमेकाला ओव्हरलॅपिंग आहे. त्याचा अर्थ ह्या इथं असणाऱ्या त्या घरी पण आहेत, शाळा पण शिकलेल्या आहेत आणि त्या स्त्रिया पण आहेत. लक्षात आलं? मग हे बाहेर कोण आहेत? हे बाहेरचे कोण आहेत? तर ते स्त्रियाच्या बाहेर गेलंय, म्हणजे त्या स्त्रिया नाहीत, म्हणजे ते पुरुष आहेत. आणि ते कोण आहेत? सुशिक्षित पुरुष आहेत. हे इकडे बाहेर आलेले, हा बाहेरचा गुण. त्यामुळं 3 नंबरचा पर्याय एकदम बरोबर आहे. लक्षात आलं का? काही डाऊट नसला तर थंब करा, म्हणजे आपला वेळ जाणार नाही. मला थंब करा की कळलंय म्हणून, याचं आकलन झालंय तुम्हाला. चला सोपा एक प्रश्न सोपा घेतो. मला वाटतंय सगळ्यांचा बरोबर यायलाच पाहिजे आता. कुत्रा, मांजर आणि बदक हा प्रश्न दिलाय, त्याला आकृत्या दिल्यात खाली बघा. त्याला आकृत्या दिल्यात त्यांनी. पहिली, दुसरी, तिसरी, आणि चौथी आकृती. करा बरं कमेंट करा. बहुतेकांनी योग्य उत्तर सांगितलेलं आहे. पहा, सांगितलं जवळजवळ सगळ्यांचंच बरोबर आहे. छानपैकी उत्तर सांगितलंय तुम्ही. तुमचा कन्सेप्ट एकदम क्लिअर झाला. मला आनंद वाटला तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला पाहून. कुत्रा, मांजर आणि बदक हे पहा बाळांनो. समजा मी मोठा कुत्रा घेतला, तर आतमध्ये मांजर आणि बदक टाकले, तर सगळे मांजर काही कुत्रे आहेत का? सगळे बदक काही कुत्रे आहेत का? आतमध्ये जाणारच नाही कोणी कोणाच्या. कारण कुत्र्याचा मांजराशी, मांजराचा बदकाशी, तिघांचा एकमेकाशी काहीच संबंध नाहीये. काहीच संबंध नाही, याचा अर्थ ती कुठंच एकमेकात अडकले नसतील, एकमेकात नसतील. तिघ पण सुट्टे सुट्टे असतील, सरळ सरळ. तिघांचा एकमेकाशी, कुत्र्याचा मांजराशी काही संबंध नाही, मांजराचा बदकाशी संबंध नाही, कुत्र्याचा बदकाशी पण संबंध नाही. म्हणजे तिघांचा एकमेकाशी संबंध नसणारी आकृती कोणती? तर हे एकमेकात अडकलेले नाहीये. इथं काय झालंय? बाहेर समजा कुत्रा घेतला, तर आतमध्ये सगळे मांजर कुत्रे झाले, सगळे बदक मांजर झाले, सगळे मांजर कुत्रे झाले, असा अर्थ होतोय. तो चालणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी बरोबर उत्तर दिलंय की पर्याय क्रमांक 2 व्हेरी गुड, छान. आता काही काही विज्ञानाचे कन्सेप्ट हे बघा बरं का. तुम्हाला आता छान गमवत छान वाटलं कुत्रा, मांजर, बदक. कधी कधी जर दिलेल्या शब्दाचा अर्थच तुम्हाला कळला नाही, तर मात्र कन्सेप्ट क्लिअर असून सुद्धा आपलं उत्तर, मग मी जसं म्हटलं गृहिणी शब्दाचा अर्थ नाही कळला तुम्हाला, तर ठीक आहे, पण तुम्ही त्याच्याकडनं गेले. पण आता आता पहा तुम्ही, आता ह्या शब्दाचा अर्थ तुम्हाला थोडस विज्ञानाचा कन्सेप्ट आहे. तुम्ही उत्तर तयार करायला लागा लगेच हा. चला उत्तर तयार करा. मला आकडा सांगा त्या कमेंट मध्ये. हा, बऱ्याच जणांनी
त्याचं उत्तर 3 सांगितलेलं आहे. बऱ्याच जणांनी मला ह्याचं उत्तर 3 सांगितलंय, हे सांगितलेलं आहे. पण आता पहा, आता इथं महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला ह्या वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट पाहिजे की संयुग म्हणजे काय, द्रव म्हणजे काय, वायू म्हणजे काय. वायू म्हणजे हवा, हवेत अनेक घटक असतात, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, हे वायू झाले सगळे. द्रव, द्रव म्हणजे जे पातळ पदार्थ, पेट्रोल, दूध, रॉकेट, डिझेल, हे सगळे द्रव पदार्थ झाले. जे पातळ पदार्थ असतात त्याला द्रव म्हणतात. आणि संयुग म्हणजे काय रे मुलांना, संयुग म्हणजे दोन ह्याचं मिश्रण. दोन, समजा पाणी म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन, दोन वायू एकत्र मिसळले, समजा त्याला आपण 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन, हे जरी नाही लक्षात आलं तर एक लक्षात घ्या, याचं पाणी तयार होतं. 2 घटक जर एकमेकात मिसळले तर त्याच्यापासून संयुग तयार होतं. मग धातू असतील, तुम्ही 2 धातू, एक तांब आणि पितळ मिसळलं, त्याचं संमिश्र तयार केलं, ते सुद्धा संयुग आहे. 2 द्रव, समजा मी काय केलं, दूध घेतलं, पाणी, दूध आणि पाणी एकत्र ओतलं, ते सुद्धा संयुग आहे. म्हणजे 2 द्रव एकत्र तयार करून मी संयुग तयार करतोय, 2 वायू तयार करून मी संयुग तयार करतोय. म्हणजे द्रव आणि वायू हे संयुगाचे घटक होऊ शकतात. पण मग प्रत्येक द्रव हे संयुग आहे का, म्हणजे मला असं दाखवलं, म्हणजे आता ह्याला जर संयुग म्हटलो आपण, मग प्रत्येक द्रव संयुग आहे का आतमध्ये टाकायला, म्हणजे मग नुसतं दूध घेतलं तर ते संयुग आहे का, नुसतं पेट्रोल घेतलं ते संयुग आहे का. संयुग म्हणजे कसं तरी मिश्रण पाहिजे ना. मग आपल्याला हे झालं संयुग आणि हे झालं दूध. ह्या इथल्या दुधामध्ये पाणी आहे, हे दूध पण आहे आणि पाणी पण आहे, त्याच्यामुळे तो भाग संयुग झाला, तेवढा तो आला. आणि हे बाकीचं मात्र प्युअर दूध. म्हणजे प्रत्येक द्रव हा काही संयुगाचा घटक नसणार आहे, आणि प्रत्येक वायू सुद्धा संयुगाचा घटक नसणार आहे. 2 वायू एकत्र मिसळले तर संयुग होतोय. पण समजा नुसतं ऑक्सिजन घेतला, हे संयुग आहे, आणि ऑक्सिजन मध्ये थोडा काहीतरी इतर वायू मिसळला आपण, नायट्रोजन वगैरे, नायट्रस ऑक्साईड तयार होईल, तर नायट्रोजन आणि ऑक्सिजन तर मिळून संयुग तयार झालं. हा एवढंच पाठकाचा संयुग होणार आहे, पण राहिलेला सगळा नायट्रोजन राहणार. म्हणजे प्रत्येक वायू हा संयुगाचा भाग नाहीये, आणि प्रत्येक द्रव हा संयुगाचा भाग नाही. थोडा असू शकतो, तो थोडा असू शकतो, म्हणजे ह्याच्या ही आकृती तुम्ही सांगितली तर पूर्ण चुकली, कारण हे संयुग बाहेर आणि त्याच्या आतमध्ये प्रत्येक द्रव आणि प्रत्येक वायू चालणार नाही. हे संयुग बाहेर, आतमध्ये द्रव आणि वायू चालणारच नाहीये, आणि संयुग हे पण नाहीये. त्या 3 आकृत्यात एक प्रकारे साम्य होतं की बाहेर सगळं दिलेलं आहे आणि आतमध्ये हे दिलेलं आहे. ही आकृती पहा कशी, याला आपण जर संयुग म्हणलो आणि याला जर द्रव म्हणलो, तर मगाशी तुम्हाला जे उदाहरण सांगितलं मी, दूध, हा भाग काय होणार आहे, दूध आणि पाण्याचं मिश्रण संयुग झालं, आणि हा वायू इथला भाग, ही आकृती इथं आली, ही आकृती इथं आली, तर त्याचं उत्तर क्रमांक 2 असणार आहे. लक्षात घ्या. लक्षात आलं का. चला अजून एक सोपा प्रश्न घेतो. सर किती वाजले, ठीक आहे. चला अजून एक सोपा प्रश्न घेतो. आता चुकायला नाही पाहिजे हा प्रश्न कोणाचा. प्रश्न सोपा आहे. शांतपणे विचार करा थोडा. आणि सांगा मला कमेंट मध्ये. चला, बऱ्याच विद्यार्थ्यांनी 4 उत्तर दिले, काही 1 पण दिलेलं आहे. आता आपण पाहूया. एक मुळात म्हणजे आता बाहेरची जी आकृती किंवा जी आपलं मेन आकृती मुख्य, ती वाघ येणारे, प्राणी येणारे का सजीव येणारे, तर सजीव येणारे पहा. कारण सजीवामध्ये
मी जर हा सजीव घेतला तर त्याच्यात प्राणी असतात आणि वनस्पती पण असतात. झाड हे सजीव आहे. मग त्याच्यातले घटक सजीवाचे अनेक घटक होतात, पण प्राण्याचा घटक सजीव नसतो. प्राण्यामध्ये पण इतर वेगवेगळे झाले, वाघ, सिंह वगैरे हे झाले प्राण्याचा भाग, पण सजीवाचा भाग प्राणी आणि वनस्पती. त्याच्यामुळे एक गोष्ट तर फिक्स झाली की बाहेरची आकृती ही सजीव असणारे आणि आतली आकृती प्राणी असणारे. मग बाहेरची आकृती बाहेर आणि आत, बाहेर आणि आत, बाहेर आणि आत, बाहेर आणि आत, हे तीनच पर्याय होतात. ह्याच्यात तर डायरेक्टच विषय संपला. बाहेर आणि आत ते काही राहतच नाही. या तीन मध्ये आपल्याला एक उत्तर भेटणार आहे. एक क्लिअर झालंय आपलं, बाहेरची आकृती आपली सजीवाची आलेली आहे. मग आता जर ही मी सजीव धरली, एक नंबरचं धरलं, याला मी प्राणी म्हणलंय आणि याला मी वाघ म्हणले. आता असा अर्थ झाला, हे पहा, ही सजीव, हे प्राणी आणि हे वाघ. पहिलं क्रायटेरिया लावून बघू आपण. सगळे प्राणी सजीव आहेत का? आहेत. सगळे वाघ सजीव आहेत का? आहेत. मग आता हे काय संबंध दाखवलाय? हा संबंध असा दाखवलाय की काहीच वाघ प्राणी आहेत आणि काहीच प्राणी वाघ आहेत. इथं राहिलेले जे वाघ सुटले ते प्राणी नाहीत असा अर्थ होतो. तसं घेता येईल का आपल्याला? असं आहे का की काही वाघ, मला ते 4 वाघ दिसले तेवढेच प्राणी आहेत आणि हे 2 वाघ काही प्राणी नाहीयेत, असं चालेल का? नाही चालणार. सगळेच वाघ प्राणी आहेत ना, सगळेच वाघ प्राणी आहेत. म्हणजे हे सगळे वाघ आणि हे प्राणी असं आहे. ह्याचा अर्थ काय होतोय की काहीच वाघ हे प्राणी आहेत, ते नाही चालणार आपल्याला काहीच वाघ. आता इथं काय झालं, हे सजीव, हे प्राणी वाघ, प्राणी वाघाचा एकमेकाशी काही संबंध आहे का? संबंध आहे. काय संबंध आहे? सगळे वाघ प्राणी आहे. ह्याचा प्राणी वाघाशी काही संबंध आहे असं नाही. मग हे पहा, हे सजीव, हे प्राणी आणि वाघ, हा 4 नंबरचा पर्याय बरोबर येईल. आता मला याच्यासाठीच हे बघा बरं का. आता मी इथं आता इथं इथं पहा बरं का, मी सजीव, वनस्पती आणि वाघ, प्रश्न बदलला मी. सजीव, वनस्पती, वाघ. आता सांगा बरं काय उत्तर येईल? सजीव, वनस्पती, वाघ असं मी घेतलं तर काय पर्याय सांगा बरं मला, पटकन सांगा विचार करून. हा बरोबर, भरपूर जण बरोबर उत्तर देत आहेत, खूप जण उत्तर देत आहेत, छान उत्तर देत आहेत. तुम्हाला कन्सेप्ट हा क्लिअर झाला. तुम्ही 3 उत्तर बरोबर दिलेले. का? वनस्पती, सगळ्या वनस्पती सजीव आहेत, सगळे वाघ सजीव आहेत. पण वनस्पती असं आहे का, काही वनस्पतीचा वाघाचा संबंध आहे का? काही वनस्पती वाघ असू शकतात का? बिलकुल नाही. काही वाघ वनस्पती असू शकतात का? नाही. असं कधीच होणार नाही. का काही वाघ असतात वनस्पती वगैरे, काही वाघ येतात का झाडाला उगवतात का वाघ? असं नाही ना काही. त्यामुळे वनस्पतीचा वाघाचा कसलाही एकमेकाशी संबंध नाही. तर ही आकृती ह्याच प्रश्न बदलला की बरोबर येणार आहे. लक्षात आलं? पहा आता. आता थोडा कठीण प्रश्न घेतो मी, थोडा कठीण, तो आला पाहिजे आपल्याला.
बघा सांगा मला कमेंट मध्ये. पर्याय वाचतो मी, तुम्हाला जर नीट दिसत नसलं तर. संयुक्त संख्या, समसंख्या, विषम संख्या. दुसरा पर्याय समसंख्या, चारच्या विभाज्य संख्या, वर्ग संख्या. तिसरं वर्ग संख्या, समसंख्या, विषम संख्या. चौथं पूर्ण संख्या, नैसर्गिक संख्या आणि समसंख्या. विचार करा, वेळ द्या थोडा, लगेच घाई करू नका, एकदम पटकन उत्तर द्यायचं. माझं उत्तर पहिल्यांदा येतं याच्या अजिबात नका राजी लागू. आपण उत्तर बरोबर येणे याला म्हणतोय. हा 2 आणि 4. बरं ठीक आहे, चला मुलांनो, बऱ्याच जणांनी उत्तर दिलंय. आता इथं काय माहिती का, गणिताचा कन्सेप्ट आपला क्लिअर पाहिजे, तर हे आपल्याला कळणार आहे. ह्यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला माहित पाहिजे. संयुक्त संख्या म्हणजे काय माहित पाहिजे, समसंख्या म्हणजे काय माहित पाहिजे, विषम संख्या म्हणजे काय माहित पाहिजे. मग कोणतरी विषम संख्याचा एक प्रश्न विचारला होता, विषम संख्या. मी म्हटलं घेतो मी गणित तुम्हाला पुढं, ती गणित विषम संख्याचं. समसंख्या म्हणजे काय, चारच्या विभाज्य संख्या म्हणजे काय, वर्ग संख्या म्हणजे काय, पुन्हा समसंख्या, विषम संख्या, नैसर्गिक संख्या म्हणजे काय, समसंख्या म्हणजे काय, पूर्ण संख्या, त्याला होल नंबर म्हणतो आपण. हे कन्सेप्ट तुमचे क्लिअर पाहिजे. हे जर नसेल तर हे सुटणार नाही. आहे सोपं, पण मी अवघड का म्हटलं, ह्यातले जेवढे शब्द आले त्याला ते म्हणजे काय हे तुम्हाला माहित पाहिजे. संयुक्त संख्या म्हणजे काय बघा, संयुक्त संख्या म्हणजे ज्या संख्येला इतर संख्यांनी कशाने पण भाग जातो त्याला आपण संयुक्त संख्या म्हणतो. 6ला भाग जातो, 2नी जातो, 3नी जातो, 8ला जातो, पण 5 ही संयुक्त संख्या नाहीये. कारण 5ला फक्त 5नीच भाग जातो. 13 ही संयुक्त संख्या नाहीये. संयुक्त संख्या म्हणजे त्याला इतर कोणत्या तरी संख्येने भाग गेला पाहिजे. मग त्यांचं म्हणणं असं आहे की संयुक्त संख्या, समसंख्या आणि विषम संख्या. समजा ही आपण संयुक्त संख्या धरली तर सगळ्या समसंख्या संयुक्त संख्येमध्ये येतात का? पहा, सगळ्या समसंख्या संयुक्त संख्येमध्ये 2 काय आहे? 2 मूळ संख्या आहे, ही संयुक्त संख्या नाही. 2नी 2ला भाग जातो. बाकीच्या 4, 6, 8, 10, 12 ह्या सगळ्या समसंख्या संयुक्त मध्ये येतील, 2 येणार नाही. त्याच्यामुळे ह्याच्या आत ही आकृती बिलकुल चालणार नाही. पहिला पर्याय डायरेक्टच उडला आपला, संकल. आता आपण चौथ्या पर्यायाकडे जाऊन बघू. पूर्ण संख्या. पूर्ण संख्या म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? पूर्ण संख्या जी आपण डब्ल्यू ने दाखवतो, होल नंबर. 0, 1, 2, 3 अनंतापर्यंत, शून्यापासून चालू होऊन शेवटपर्यंत त्याला काही मर्यादाच नाही. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? नैसर्गिक संख्या 1, 2 त्यात शून्य नसतो, 3, 4, 5. नैसर्गिक संख्या लक्षात ठेवायला सोपी पद्धत तुम्हाला सांगतो बघा. नैसर्गिक संख्या म्हणजे नैसर्गिक म्हणजे निसर्ग, म्हणजे निसर्गात आहे ती. समजा मी तुम्हाला म्हणलं बाहेर बघा बरं, रानामध्ये किती शेळ्या चरतायत, तर तुम्ही मोजल्याला मला सांगितलं की सर 3 शेळ्या चरतायत. कुणी बघितलं त्याच्या घराच्या बाहेर 4 शेळ्या चरतायत, 5 शेळ्या. तुम्ही मला हा आकडा सांगितला, पण एखाद्या मुलाची खिडकीतून बघितलं तर जर एकही शेळी चरत नसेल तर तो मला उत्तर काय देणार आहे? तो म्हणणार सर आमच्या तिथं शेळी चरत नाही. तुम्हाला असं नाही म्हणणार की सर आमच्या बाहेर 0 शेळ्या चरतायत, आमच्या घराच्या बाहेर 0 शेळ्या. तो गणिती भाषेत नाही म्हणणार. मग आपल्या निसर्गातल्या ज्या वस्तू आहेत आपण त्या मोजताना 1-2 ने मोजतो, आणि जिथं काहीच नाही तिथं शब्द, मराठी शब्द वापरतो आपण. नाही तिथं काहीच नाहीये, तिथं एकही शेळी नाहीये. बाहेर एक आता म्हणलं बघा बरं तुमच्या घरात बाहेर किती हत्ती आहेत, तुम्ही मला हेच उत्तर देणार आहे की सर एकही हत्ती नाही आमच्या घराच्या बाहेर, काहीच नाहीये. तुम्ही असं नाही म्हणणार मला सर आमच्या घराच्या बाहेर 0 हत्ती आहेत, असं कोणीच म्हणणार नाही. म्हणून नैसर्गिक मोजायला सुरुवात करून करायचं, लक्षात ठेवायचं 1, 2, 3, 4 1, 2, 3 मोजायला सुरुवात करायचं. आणि समसंख्या, मग समसंख्या काय झाल्या? सममध्ये 2, 0, 2, 4, 6, 8 ह्या झाल्या समसंख्या. आता सगळ्या होल मध्ये सम येत आहेत, 0 येतोय, 2 येतोय, 4, 6, 8 अनंतापर्यंत. म्हणजे हे आणि हे इथं जुळलं कशाला? पूर्ण संख्या. त्याच्यात सगळ्या समसंख्या आल्या. पण नैसर्गिक संख्या पण पूर्ण मध्ये येत आहेत. नैसर्गिक संख्या किंवा समसंख्या पूर्णच्या बाहेर जाऊ शकत नाही. कारण पूर्ण म्हणजे काय आहे? 0, 1, 2, 3, 4 हे 1, 2, 3, 4, 5. नैसर्गिक सुद्धा ह्याच्या पूर्ण मध्ये येत आहेत, सम सुद्धा पूर्ण मध्ये येत आहेत. मग कोणताच वर्तुळ हा आपल्याला पूर्णच्या बाहेर दाखवताच येणार नाहीये. त्यामुळे हे चालणार नाही. आपले 2 पर्याय कट झाले. आता पहा, वर्ग संख्या, समसंख्या, विषम संख्या. वर्ग संख्या कोणत्या? 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25. ह्या झाल्या वर्ग संख्या. समसंख्या कोणत्या झाल्या रे? 2, 4, 6,
8, 10 आणि विषम संख्या कोणत्या झाल्या 1, 3, 5, 7. आता बघा ह्यातल्या कशाला मोठं वर्तुळ सांगतो मी, ह्याला मोठं वर्तुळ मानायला गेलो 2 आले 4 आले, पण वर्ग संख्यांमध्ये 6 येत नाही, म्हणजे मला तो वर्तुळ घेताच येणार नाही. हा कोणता, ह्याला जर मी वर्ग संख्या घ्या तर सर्व समसंख्या ह्या वर्गामध्ये नाही जात. 2 कुठं जातोय वर्गाच्या, मग समजा समसंख्या बाहेर घेतले मी, मोठं वर्तुळ समच घेतलं तर एक कुठं त्याच्या आतमध्ये येतो, म्हणजे ह्या दोन्हीचा एकमेकाशी वर्गाचं समत्व काही लागत नाहीये, म्हणजे ऑटोमॅटिक हे गेलं. आणि इलिमिनेशन पद्धतीने मग अशा वेळेस जर आपण वेळ खर्चून एखाद्याने परत 2 साठी, आता पर्याय 2 साठी वेळ खर्चायचा नाही परीक्षेला, तुम्हाला एक कळलं ना 3 साठी वेळ गेला आपला, 3 जुळलेलं नाही, त्यावेळेस याचा विचार न करता डायरेक्ट आपल्याला 2 ला सर्कल करायचे, काळं रंगवायचं आहे, त्यावेळेस वेळ घालवायचा नाही, कारण ही कन्फर्म द्यायला तुम्ही वेळ घालवला 3 ह्याला. हा पण एखादा मुलगा डायरेक्ट जर 1 कडे 2 कडे गेला तर तिथं मग सापडलं तर लगेच ते मग 3-4 वाचत नाही बसणार आपण. पहा समसंख्या, समसंख्या कोणत्या, ठीक आहे ह्या 0, 2, 4, 6 या समसंख्या. 4 च्या विभाज्य संख्या, आता 4 च्या विभाज्य संख्या कोणत्या पहा, 4 च्या विभाज्याचा अर्थ असा होतो 4 ने भाग जाणार. 4 ने भाग जाणार कोणत्या कोणत्या, 4 स्वतः, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 6 16, 4 5 20, 4 7 24, 4 ने भाग जाणार संख्या. आणि वर्ग संख्या त्या वरती घेतल्याची ह्या 4 च्या विभाज्य. आता याचा एकमेकाशी कसा संबंध लागतोय ते बघू आपण. समजा आपण समसंख्या घेतल्या, सम 2, 4, 6, 8, 10 या सगळ्या 4 च्या विभाज्य संख्या त्या सम मध्ये येत आहेत, म्हणजे समचं वर्तुळ मोठं होतंय, हे सम झालं. आणि ह्या 4 च्या विभाज्य संख्या हे भेटलं, पण हे जुळतंय का, हे काय आहे, हे वर्ग संख्या. 1 ह्याच्यातही येणार नाही, सममध्ये येणार नाही, 4 मध्ये येणार नाही, ती बाहेर येईल, बाहेर ठेवायला जागा आहे आपल्याला, बाहेर गेलं काही भाग, बाहेर जागा आहे. 4 ह्याच्या आतमध्ये येतोय म्हणजे इथंच येईल ती 4, सममध्ये पण येते म्हणजे इथं येते आतमध्ये, एकदम इथं आतमध्ये येईल. 9 पुन्हा बाहेर जाती, 16 ती समपणे आणि 4 ने भाग झालेली पण आहे, म्हणजे ऑब्विसली आपल्याला पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर मिळतं आहे. लक्षात आलं का, स्पीकर ऑन करा. कुणाची काही शंका असली याच्याबद्दल मला विचारा बरं, मगाशी विषम संख्येचं कोणाच तरी अडचण होती, मला वाटतं याच्यात कोणाच तरी काहीतरी शंका असू शकते, कारण थोडंसं अवघड होतं हे. शंका नसली तर आपण थोडं पुढे जाऊ लगेच. शंका नाही ना, ओके. हा बोल कोणतं बोलतोय बघा. सर काही हा बोल मला. सर पुन्हा एकदा सांगा ना. पुन्हा एकदा समजून सांग कोणता, 2 नंबरचा पर्याय डायरेक्ट सांगतो समजून. काय संयुक्त संख्या समजलं नाही, समसंख्या समजलं नाही, ह्यातला कोणता अर्थ तुला कळला नाही, आणि ते मला मी सगळं सांगतो समजून, पण ह्यातलं तुला कोणतं म्हणजे मला वर्ग संख्या म्हणजेच कळलं नाही, 4 च्या विभाज्य संख्याच कळलं नाही, असं काही का, असं काही नाही ना. हे बघा जेव्हा गडबडीचा सर नी दिसत सर हा सांगा सर काही संख्या आहे ना, काही संख्या पण सम संख्या काही आहे, विषम काही संख्या पण सर दिसत काही विषम संख्या काय पहिलं का सर नाही, सर दिसत नाही. हा काय विचारायचंय, हा ही वर्ग संख्या समसंख्या विषम संख्या ना, हा हे माहित वर्ग संख्या सम आणि विषम एकमेकाला ओरलच होणार नाही कधी, सम आणि विषम हे वर्तुळ तिकडे एकमेकाला अडत गेले, हा पर्याय डायरेक्ट पाहिजे होतोय, कारण विषम आणि सम कधीही एकमेकाला ओरल्या होणार नाही, त्या पूर्णपणे वेगळ्या असतात. सम आणि विषमचं थेट भांडण, समाचं विषम विरुद्धात दिसेल, सम आणि विषम काही समसंख्या विषम नाही, काही विषम संख्या समजली मग ते वर्तुळ एकमेकात येणारच नाही, कधीच येणार नाही. सम आणि विषम संख्या जर आपल्याला दाखवायचे ठरले तर अशाच सेपरेटच दाखवावं लागते.
मग याच्यात सेपरेट वर्तुळ कोणतंच नाही आपल्याकडे, त्यामुळे त्याचा विचारच करायचा नाही मग याचा. चला आता अजून एक सोपा प्रश्न घेतो. आकृती पहा अशी. चला हा आता शेवटचा प्रश्न घेऊया मुलांना आपण. सोपा आहे, चुकलं नाही पाहिजे. पर्याय वाचतो. ज्वारी, पहिला पर्याय ज्वारी, तांदूळ, तृणधान्य. दुसरा पर्याय गाव, तालुका, जिल्हा. तिसरा पर्याय आई, बहीण, स्त्री. आणि चौथा पर्याय घर, शाळा, वर्ग. द्या बरं उत्तर. सांगा, सगळेजण प्रयत्न करा. एक आणि तीन. बरेच जण मुलं एक आणि तीन पर्याय सांगतायत. ठीक आहे, चला बऱ्यापैकी कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे तुमचा. थोडा चकवा देणारा प्रश्न होता हा, थोडं आपल्याला फसवणारा प्रश्न होता. 2 आणि 4 कुणीच सांगितलं नाही, तरी 2 आणि 4 आधी मी तुम्हाला स्पष्टीकरण 2 आणि 4 देतो. ज्यांनी उत्तर दिलं नाही त्यांचं क्लिअर होईल. गाव, तालुका आणि जिल्हा. जिल्ह्याच्या मध्ये तालुका असतो आणि तालुक्याच्या मध्ये गाव असतो, अशी याची आकृती तयार होईल. तशी आहे का ती? नाही. त्याच्यामुळं 2 पर्याय नाही. चौथं, घर, शाळा, वर्ग. घर आणि शाळा यांचा सरळ सरळ एकमेकाशी काही संबंध नाही. मग ठीक आहे, इथं पण संबंध नाही दाखवला. 2 बोलतो दाखवले सर आजूबाजूला, घर आणि शाळेचा एकमेकाशी संबंध नाही. पण ते सगळे वर्ग आहेत का? किंवा घर आणि वर्ग एकमेकाशी संबंध नाही. हा घर, हा वर्ग. वर्ग शाळेत असतो, पण घर पण शाळेत असतं. घर नसतं शाळेत. त्याच्यामुळं हा पण पर्याय हा असा जुळत नाही. ही आकृती कशी तयार होईल माहिती का? ही शाळा, हा वर्ग आणि हे घर अशी सुट्टी आकृती तयार होईल. कोपऱ्यात पहा 4 नंबरची, ती आकृती कशी तयार झाली. 2 नंबरची आकृती अशी तयार झाली. आता 1 आणि 3 मध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे. आता आपण जाऊया 3 कडे जातो मी. आई, बहीण आणि स्त्री. स्त्री ही व्यापक कल्पना आहे, मोठी आहे. कारण प्रत्येक आई ही स्त्री असती, प्रत्येक बहीण ही स्त्री असती. मग मुलांनी काय विचार केला? ही आई, सॉरी ही स्त्री, ही आई आणि बहीण जुळतंय. आणि मग तुम्ही 3 नंबरचा पर्याय सांगितला. पण बाबांनो, काही आई ह्या बहीण असतात ना. तुमची आई, तुम्हाला मावशी मामा असेल, तुमची आई कुणाची तरी बहीण आहे, तुमच्या मावशीची बहीण आहे, तुमच्या मामाची बहीण आहे. त्यामुळं ही आकृती कशी होईल? स्त्री, आई आणि बहीण. हा जो रंगवलेला भाग आहे का, त्या रंगवलेल्या भागात ती व्यक्ती आई पण आहे आणि बहीण पण आहे कुणाची तरी. ही बहीण सेपरेट आहे इकडं. ह्या बहिणी आई नाहीये. इकडच्या बहिणी कुणाच्याच आई नाहीये, इकडच्या आई कुणाच्याच बहिणी नाही. पण मध्ये रंगवलेला जो ओव्हरलॅप झालेला भाग आहे का, त्या आई कुणाच्या तरी बहीण असू शकतात, कुणाच्या तरी बहिणी आई पण असू शकतात मुलांनो.
हा तर हे लक्षात घ्या की हे लक्षात घ्या, हा मुद्दा लक्षात घ्या की काही आई ह्या बहीण असू शकतात आणि काही बहिणी ह्या आई असू शकतात. त्यामुळे ते एकमेकावर ओरल्या होणार. सुरुवातीला आपल्याला पाहिलं वाटलं अरे ही तर बाहेरची स्त्री, ही आई आणि ही बहीण, विषय संपला. आणि मग आता ह्याचा विचार करू. त्यामुळे हा पर्याय चुकतोय. ज्वारी तांदूळ एकमेकाशी, ज्वारीचा तांदूळाचा काही संबंध नाही. दोन गोल आहेत आपल्याकडे असे ज्याचा एकमेकाशी संबंध आहे. आणि तृणधान्य ते सगळे तृणधान्य आहेत का? आहेत. ज्वारी पण तृणधान्य आहे, तांदूळ पण तृणधान्य आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला पहा, हा पर्याय दिलेला. मग तृणधान्याचा अर्थ तुम्हाला लक्षात यावं लागेल. तृणधान्य ज्वारी, बाजरी, तांदूळ, गहू हे सगळे तृणधान्य. मग त्याच्या आतमध्ये हे येते. त्यामुळे पर्याय नंबर 1 बरोबर आहे. लक्षात आलं? ठीक आहे, आपण आज या ठिकाणी थांबतोय. स्पीकर ऑन. मला थोडासा फीडबॅक द्या तुमचा की तुम्हाला समजलं का, तुम्हाला तास कसा वाटला का, घाई झाली ते पण सांगा. मला फार छान छान म्हणण्यापेक्षा तुम्ही ज्या काही गोष्टी तुम्हाला आवडल्या नाही त्या सांगितलेल्या जास्त आवडेल मला. हे फार खूप छान झालं, खूप छान झालं याच्यापेक्षा आहे ना फास्ट झालं का, झालं का, बोलत एवढं सांगा बरं, बोला बरं पटापट मुलांनो. सगळं मी दिसलं. घाई नाही ना झाली? मला घाई झाली का? घाई नाही ना झाली? समजलं ना सर्वांना? ओके ओके, चला आपण पुढच्या तासाला भेटू. तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा, स्कॉलरशिपसाठी शुभेच्छा. आणि हे पहा, टॉपचा स्कोर करा किंवा प्रयत्न करत राहा, दोन्ही पण तुम्हाला निश्चित पुढे फायद्याचं ठरणार आहे. स्कॉलरशिप तुमच्यासाठी खूप टर्निंग पॉईंट आहे लाईफचा, की आत्ताचा अभ्यास तुम्हाला पुढं 9वी 10वी 11वी 12वी तुम्हाला दिशा भेटली. खूप याचा खूप फायदा होणार आहे. असं करू नका की आम्हाला सगळे कंपल्सरी का बसवतात, सगळ्यांना का बसवतात आणि आम्हाला परीक्षेला काही करायला लागतं. एकही मुलांनी नकारात्मक विचार मनात आणू नका. ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट असते शाळेच्या अभ्यासाचा आणि याचा संबंध नसतो. याच्यात काही मुलं असे असतात की शाळेमध्ये त्यांना हे वाटतं, कमीपणा वाटतो, म्हणजे शाळेतला अभ्यास थोडा जड वाटतो. पण हा अभ्यास खूप इंटरेस्टिंग असतो आणि हा अभ्यास तुम्हाला लाईफ टाईम एकदम उपयोगाला येणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही काय करा की स्कॉलरशिपच्या बाबतीत अजिबात कंटाळा करू नका. शंका विचारत चला, तासाला उपस्थित राहत चला. नवीन शैक्षणिक वर्ष आहे, तुम्हाला नवीन शैक्षणिक वर्षाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू.